राज्य शासन के 100 दिन उपक्रम के तहत एक और सभी सरकारी कार्यालयों को कारपोरेट लुक दिया जा रहा है। 100 दिनों में जनता को विभिन्न शासकीय योजनाएं और सरकारी सेवाएं सुगम बनाने के निर्देश अधिकारी कर्मचारियों को राज्य शासन ने दिए हैं। कॉरपोरेट लुक देने के लिए करोड़ों रुपए खर्च किए जा रहे हैं, लेकिन काम की फाइल में पैसे नहीं रखे गए हैं, इसलिए वो फाइल लंबित रखी जा रही है, ऐसा आरोप लगाते हुए नांदेड़ तहसील के इंजे गांव की महिला सरपंच मुक्ताई नागनाथ पंचलिंगे ने अपने गले में नोटों का हार पहनकर जिला परिषद के सामने अनूठा बेमुद्दत धरना आंदोलन शुरू किया है। इंजे गांव में MREGS के अंतर्गत कार्यों को अंजाम देने वाले BDO, APO स्थायी रूप से नहीं पाए जाते हैं। मवेशी घर के लिए वर्क ऑर्डर नहीं दी जाती है। कुशल फाइल वरिष्ठ कार्यालय को नहीं भेजी जाती है। तो वहीं गांव में शमशान भूमि नहीं है, आंगनवाड़ी के लिए इमारत नहीं, CC रोड बनवाने के लिए वर्क ऑर्डर नहीं, यहाँ तक कि लाभार्थी ग्रामस्थों को घरकुल योजना का लाभ तक नहीं दिया जा रहा है। इन सभी कार्यों को पूरा करने के लिए महिला सरपंच मुक्ताई पंचलिंगे ने नांदेड़ पंचायत समिति, जिला परिषद और विभागीय आयुक्त कार्यालय तक कई महीनों से पीछा किया है, मगर बिना पैसों के ये काम पूरे नहीं होने की सूरत में उन्होंने गुरुवार 27 मार्च से नांदेड़ जिला परिषद के सामने बेमुद्दत धरना आंदोलन शुरू किया। फाइल हल्की लगती है, हमको और भी बहुत सारे काम हैं, हम आपके नौकर नहीं हैं, ऐसी भाषा का प्रयोग एक महिला सरपंच के साथ करने वाले अधिकारियों के खिलाफ कार्रवाई कर इंजे गांव के सभी विकास कार्य तत्काल पूरे करने की मांग सरपंच मुक्ताई पंचलिंगे ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से की है। नमस्कार, मी मुक्ताई नागनाथ पंचलिंगे इंजेगाव येथील सरपंच आहे, तालुका जिल्हा नांदेड। आमच्या येथे गोठ्याचे काम गोठ्याचे फायली मंजूर होत नाहीये। गेले 3 महिने झालं फिरत आहोत आणि 15 दिवसापासून फायली वारंवार ऑफिसला नेत आहोत। ते म्हणतात की फायली नेल्यावर फाईल हलकीच लागते। मी म्हणलं कोणते कागदपत्र जर त्याच्यामध्ये कमी असलं तर सांगा। नाही कागदपत्र नाही, त्याच्यात पैसे ठेवून आणा असे मागण्या करत आहेत आणि वारंवार फायली हातातून हिसकाटून बाहेर फेकत आहेत रूमच्या। तुमची फायली मंजूर होत नाहीये, जेव्हापर्यंत तुम्ही आम्हाला पैसे देत नाही तोपर्यंत मी फायली मंजूर करून घेत नाही। आणि APO म्हणतोय की मी पैसे दिल्याशिवाय मी काम करत नाही। APO आमच्या इथं चेतन जाधव आहेत, ते वारंवार आम्हाला म्हणतात की तुम्ही ऑफिसच्या बाहेर वा। मला एकच काम नाहीये, मला 2-2 चार्ज दिले आहे। एकच काम होत नसेल तर यांना 2-2 चार्ज कोण देत आहे? पुन्हा BDO ला 2-2 चार्ज दिलेले आहे। स्थानिक BDO का मिळत नाहीये पंचायत समिती नांदेड येथे? 10 दिवसाला महिन्याला BDO बदलत आहे। वारंवार हे पत्र आम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद नांदेड येथे वारंवार 3 वर्षापासून पत्र देत आहोत, एकाही पत्राचा प्रति उत्तर मिळत नाहीये। म्हणून कंटाळून आम्ही विभागीय आयुक्तालय औरंगाबाद येथे आमरण उपोषणासाठी गेलो असता तेथील अधिकाऱ्यांनी आम्हाला सांत्वन करून म्हणाले की तुमचे काम पूर्णप्रमाणे करण्यात येतील असं आश्वासन देऊन आम्हाला तिथं उपोषणाला बसू दिलेले नाहीयेत। आणि सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावले तिथून, त्यांच्या पुढे म्हणतात की हो आम्ही कामं करू, आणि इथं आलं की म्हणतात की आयुक्तालय मला माहित नाही, कोणी मला माहित नाही, असं उद्धटपणानं आम्हाला शब्द उच्चार करत आहेत। आणि इथं जे बांधकाम विभागामध्ये जिल्हा परिषदला जे आहेत ते म्हणतात की आम्ही काय तुमच्या बापाच्या घरचे नौकर नाहीयेत। आमच्या येथे 25 लाख रुपयाची इमारत मंजूर झालेली आहे। ते इमारतीला थोडीशी जागा कमी पडत आहे। 85 ला बांधलेली एक छोटीशी त्या जागेवर ग्रामपंचायतच्या जागेवर एक रूम आहे, ते पाडण्यासाठी आम्ही 3 महिन्यापासून पत्र व्यवहार करत आहेत, तरीही कोणतेही अधिकारी येत नाहीत, पंचनामा करत नाहीयेत। ते म्हणतात की आम्ही का तुमच्या बापाच्या घरचे नौकर नाहीयेत। इथले जिल्हा परिषदचे अशा शब्दामध्ये म्हणतात। मी म्हणतो तुम्ही हे पत्र वाचून त्याच्यावर कारवाई करा, म्हणता आम्हाला तुमचं काही एकच गाव नाहीये असे उद्धटपणाने भाषा करतात। 3 महिन्याच्या नंतर जेव्हा आम्ही म्हणलं की तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला काय पत्र व्यवहार केलं का, पंचायत समिती नांदेड येथे काही जिल्हा परिषद येथे काही पत्र व्यवहार केलं काय, थांबा म्हणतात की आम्ही आता पत्र लिहू।
3 महिन्याच्या नंतर जेव्हा आम्ही ऑफिसमध्ये जातात तेव्हा पत्र टाईप करतात ते. त्यांना एवढं सुद्धा वेळ नाही की आयुक्तालयामध्ये महिला फिरायली, जिल्हा परिषदला फिरायली आणि पुन्हा कलेक्टर ऑफिस पुढे जेव्हा मी उपोषणाला बसते, ते 2023 मध्ये मी जेव्हा कलेक्टर ऑफिस पुढे उपोषणाला बसले तेव्हा संध्याकाळी 7 वाजता जाऊन गोट्याचे फायली मंजूर करून TS आणि AS करून वर्कआउट टाकतात एका दिवसात, आणि पैसे नाही दिले तर पुन्हा 3-3, 4-4 महिने असं घोळवतात. पैशाशिवाय हे कोणतेच कामं करत नाहीयेत. गोरगरिबांना घरकुल मिळत नाहीये. घरकुल वरून आदेश आले की नवीन घरकुलात यादी तयार करा, मात्र त्याच्यावर कोणाकडेच लक्ष नाहीये. पंचायत समिती सगळ्या तालुक्यामध्ये मागे राहते हर एक गोष्टीमध्ये. पंचायत समितीला कधीही गेले तर कोणताही अधिकारी उपस्थित राहत नाही, कारण का तिथं BDO उपस्थित राहत नाही तर अधिकारी कुठून उपस्थित राहतील. आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन करू.